जम्मू आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आज परभणीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। परभणी शहरातील शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा मोर्चा नेण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक युवक यामध्ये सामील होते। यातून आतंकवाद्यांना धडा शिकवा अशी मागणी मोर्चेकरांच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी मोर्चेकरांच्या हातामध्ये वेगवेगळे बॅनर देखील पाहायला मिळाले। घडलेली घडला परवाची एक अत्यंत दुर्दैवी आहे। आतापर्यंत टेररिस्टने केलेले हल्ले हे वेगळ्या प्रकारचे होते। कधी धर्म विचारला नाही, परंतु पहिली वेळेस त्याचा धर्म विचारून त्याच्यावर गोळ्या घालण्यात आल्या। ही एक दुर्दैवी घटना आणि ही निंदनीय, म्हणजे तिची निंदा म्हणता येणार, ती निंदेपेक्षाही त्याला वेगळे शब्द वापरता येतील। परंतु आता ह्या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षापासून हिंदुत्वाचा अजेंडा या देशात राबवला आहे। त्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी हिंदूच्या लोकांना मारलं, त्याच पद्धतीचा त्याला प्रत्युत्तर देणं आता ही देशाची प्राथमिकता आहे असं मला वाटतं। कारण अनेक वेळा अतिरेक्याने हल्ले केले, आम्ही सहन केले, आम्ही बघत राहिलो, पण आता कुठंतरी त्याला प्रत्युत्तर देणं आता ही काळाची गरज आहे। खरं तर ह्या हल्ल्यामुळं जम्मू काश्मीरमधल्या लोकांचे बेहाल झाले। पर्यटनावर चालणारं ते राज्य आहे आणि आता जर पर्यटक त्या ठिकाणी जाणार नसतील तर त्या ठिकाणचे गरीब लोकांना उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, अशी सध्याची परिस्थिती। कितीतरी फ्लाईट कॅन्सल झाले, कितीतरी रिझर्वेशन रद्द झाले, म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण आहे आणि भीती होण्यासारखं प्रश्न। कारण आता अंबरनाथची यात्रा काही दिवसावर येऊन टेपलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर आज काल झालेला हल्ला हा विचार करण्यासारखा आहे। म्हणून जसा म्यानमारमध्ये पंतप्रधानांनी यापूर्वी एक ऑपरेशन केलं होतं, तशा स्वरूपाचं ऑपरेशन जिथं कुठं ह्या अतिरेक्याचा अड्डा असेल तो उद्ध्वस्त करून ज्यांनी ह्या गोळ्या घालण्याचं पाप केलंय त्यांचा खात्मा केल्याशिवाय शांत बसता कामा नये। गृहमंत्र्यांच्याबद्दल काय म्हणते? उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे काश्मीरला गेले आणि त्यांचे खासदार आता म्हणत आहेत की ज्या लोकांना विमानाने येणं शक्य नव्हतं त्या लोकांना आम्ही विमानानं परत आणलं। आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, गिरीश महाजन गेले, ते भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत, त्यांना शासनानं परवानगी दिली ना जायला, आम्हाला थोडी देणार परवानगी शासन तिथं जायला। त्याच्यामुळे एक राज्याचे प्रमुख म्हणून ते गेले असतील आणि त्यांचं कर्तव्य आहे त्या लोकांचं तिथं त्यांना सुखरूप आणणं करणं, त्यांची व्यवस्था करणं हे त्यांचं प्राथमिकता आहे, त्यांचं कर्तव्य ते पार पाडायला लागले। त्यामुळे त्याच्यावर मी काही राजकीय भाष्य करत नाही, परंतु आज प्राथमिकता अतिरेक्याचा खात्मा करणं आहे आणि त्या आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सर्व हिंदू बांधव मोर्चा काढला आहे। त्याचं मुख्य कारण आपल्याला ज्ञात आहे। काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जो अतिरेक्याने भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व हिंदू बांधव परभणीमध्ये शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय असे आम्ही मोर्चा काढून या ठिकाणी आलेलो आहोत। यानिमित्त जे 27 जण भारतातील अनेक राज्यातून त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले, सुरुवातीला आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि या अतिरेक्याच्या निषेधार्थ तिथपासून शनिवार बाजारपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माननीय जिल्हाधिकारी महोदयाला आणि सर्वांच्या मते आणि सर्व संत परंपरा माता भगिनीच्या हस्ते आम्ही रीतसर निवेदन दिलेलं आहे। त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून शासनाला हे सगळं आमच्या भावना कळवाव्यात अशी आम्ही विनंती केलेली आहे। सन्माननीय गृहमंत्र्यांना आमची विनंती राहील, या अतिरेक्यांना ज्या भाषेत ज्यांनी जे दुष्कृत्य केलंय त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं, त्याशिवाय आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना आमच्या स्थिर होणार नाही। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।